मवियातील काही घटकांमुळे वंचितला फटका बसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले। मवियातील काही घटकांनी जाणीवपूर्वक वंचितला सामावून घेतलं नाहीये असं देखील आंबेडकरांनी म्हटलंय। वंचितचा अपमान आणि मवियाकडून वंचितची संकुचित वृत्ती पटवून मतदारांना समजावून देण्यात सपशेल अपयशी ठरलोय, तर लोकसभेतील पराभव स्वीकारल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। आपण पाहतोय क्षणाची महत्त्वाची बातमी। मवियातील काही घटकांमुळे वंचितला फटका बसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। मवियातील काही घटकांनी जाणीवपूर्वक वंचितला सामावून घेतलं नाहीये असा आरोप देखील आंबेडकरांनी केलाय। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी जयेश जगड आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। जयेश, मवियातील काही घटकांमुळे वंचितला फटका बसलेला आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणतात, काय अधिक माहिती? निश्चितच ज्याप्रमाणे वंचितनं आपले उमेदवार उभे केले होते आणि त्याप्रमाणे त्यांना खूप मोठी आशा होती राज्यभरातून त्यांचे उमेदवार निवडून येतील, मात्र मवियासोबतही त्यांची बोलणी सुरू होती, ती फिसकटली। त्यानंतर स्वतंत्रपणे त्यांना आपले उमेदवार उभे करून ही लढत लढावी लागली। यानंतर स्वतः प्रकाश आंबेडकरांचाही पराभव झालेला आहे या ठिकाणी आणि त्यांचा एकही उमेदवार राज्यभरातूनही निवडून आले नाही। मात्र त्यांनी जनतेचा जो हा जनादेश होता ते त्यांनी स्वीकारला असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि जनता त्यांच्या सोबत आहे। मात्र इंडियानं त्यांना सामावून न घेतल्यामुळेही त्यांनी नाराजी यावेळेस व्यक्त केलेली आहे आपल्या पत्राद्वारे। नक्कीच धन्यवाद जयेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।